नमस्कार, मॅजिकल लाईफ विथ मृणाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजपासून नवरात्र उत्सव सुरू होतोय. या 9 दिवसात देवींच्या 9 रूपांची ओळख करून घेणार आहोत. आजचा पहिला दिवस. आजची पहिली देवी आहे शैलपुत्री. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते. हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झाला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसत आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे. शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले, मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळली, तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकरांजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे. अन्यथा त्यांनी असे केले नसते, कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले. आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेले असेल, असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्यासाठीचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्यासाठी अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली. संपूर्ण राज्यात रोषणाई केलेली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. सगळे पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणीला भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोचली, परंतु तिला पाहून कुटुंबीय सदस्यांपैकी कुणीही तिचे स्वागत केले नाही. उलट तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला घईवरून आले. भगवान शंकराचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो असे तिला जाणवू लागले. तिच्या मनामध्ये एकाच वेळी दुःख, करुणा, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरासमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वतःला संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावाने नावारूपाला आली. पार्वती, हेमवती ही देखील तिची नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देवदेवतांचे गर्वहरण केले. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते. अनेक योगी साधू आजच्या दिवशी मूलाधार चक्रात मन केंद्रित करून योग साधनेचा प्रारंभ करतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.